नमस्कार मित्रांनो, आज आपण आरोग्य व शारीरिक शिक्षण याविषयी या विषयाबद्दलच्या मागील पाठामध्ये आपण विकासात्मक व्यायाम याविषयीचं थोडक्यात माहिती पाहिली. व्यायामाच्या बद्दलचं स्नायूचा ताकद, स्नायूचा दमदारपणा आणि दम श्वास किंवा लवचिकता याविषयीच्या पाठीमागच्या पाठात आपण विकासात्मक व्यायामाची माहिती पाहिलेली आहे. आता आज आपण तिसऱ्या पाठामध्ये म्हणजे तिसऱ्या तासाला आपल्याला पाहायचं आहे की कसरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे जमिनीवर करणाऱ्या कसरती वेगळ्या किंवा मग डबल बार, सिंगल बार किंवा इतर भिंतीवर किंवा कॉलमवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती, वेगवेगळ्या रिंगा असतात, त्या रिंगाच्या द्वारे केलेली कसरत वेगळी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती आपल्याला या पाठामध्ये पाहिजे. कसरती म्हणजेच व्यायामाचा प्रकार आहे. लवचिकता कशात असते? अनेक प्रकारच्या कसरती आहेत. त्या अनेक प्रकारच्या कसरतीमधून आपल्याला काय करायचं आहे की खेळाकडे जायचं आहे. म्हणजे वेगवेगळे खेळ शिकण्यापूर्वी आपण काय करतोय, कसरती करायच्या असतात की जेणेकरून आपले शरीर पूर्णतः व्यायाम करत असताना गरम झालं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला प्रत्येक खेळ खेळताना कुठलीही इजा झाली न पाहिजे किंवा कोणतीही दुखापत झाली न पाहिजे. यासाठी आपण काय करतोय की पाठीमागच्या 1-2 तासामध्ये आपण कसरती म्हणजे व्यायामाची लवचिकता, विकासात्मक व्यायाम कसा, उत्तेजक हालचाली कशा, पूरक हालचाली कशा, याचा सगळा आपण या ठिकाणी काय केला आढावा घेतलेला आहे की जेणेकरून खेळ खेळत असताना कोणत्याही प्रकारचा इजा, दुखापत आणि त्यातून प्रादुर्भाव म्हणजे हाड मोडणे वगैरे हा प्रकार होऊ नये मैदानावर. म्हणून आपण आज काय पाहतोय तर कसरती पाहणार आहोत. तर त्या कसरतीमध्ये अनेक प्रकारच्या कसरती आहेत. आता तुम्हाला माहित आहे की आपण रोजच्या ह्याच्यामध्ये आपण तुम्ही सर्कस पाहिला असेल तर त्या सर्कसमध्ये कसं असते, प्राण्याच्या कसरती वेगळ्या आहेत पण मानवाच्या कसरती आहेत. त्यामध्ये कसं आहे की मन, मेंदू, मनगट. आता तुम्ही ती झोका खेळणाऱ्या सर्कसमध्ये पाहिले असतील व्यक्ती किंवा त्या मुली असतील किंवा पुरुष असतील, इकडून तिकडे जातात किंवा खाली जोकर असतो, त्याच्या कसरती वेगवेगळ्या असतात. रिंगमधून पेटवले रिंग असते, त्याच्यातून उडी मारणारे काही मुलं असतील किंवा जेंट्स असतील, मुली असतील. मग सर्कसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती असतात. मग त्याच्यावरती काय असते की एकाग्रता महत्वाची आहे. त्याच्यात असणारा मन किंवा जे मनगट आहे, त्याच्या मनगटीचा झोका आहे, तो सोडल्यानंतर इकडून तिकडं पकडण्याची जी क्रिया बोटाची वगैरे असेल, हाताची असेल, तरी त्या ज्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये आहे ते सर्कसमध्ये तुम्ही पाहिलेलं असतील. म्हणजे कसरत कशात आहे. त्यानंतर डोंबारीचा खेळ आपण बघतो खेड्यापाड्यांमध्ये वगैरे. तर त्या डोंबारीच्या खेळामध्ये सुद्धा बघा, एक ते ताण दिलेली एक तार असते दोन्हीकडं हिरवलेली आणि त्याच्यावर एक मुलगी किंवा मुलगा ते तारावरून कसरतीने जात असतो. मग तिचे काय असते की त्याचं एकाग्रता असते. आपल्याला पाय घसरला तर आपण खाली पडणार आहे. त्याच्या हातात काठी असते आणि त्या काठी ज्याच्यावरती बॅलन्स करत असते. म्हणजे त्यात एकाग्रता कशात आहे तर आपल्याला त्या कसरतीतून ते दाखवून देते की आपली एकाग्रता, लवचिकता नसली तरी एकाग्रता कशी आहे. त्यानंतर जमिनीवर आपण बघतो की ते माणूस झोपलेला असतो, त्याच्या बॉडीवर दगड ठेवलेला असतो छातीवर, ते दगड फोडतात किंवा नारळ फोडतात किंवा इतर काही छोट्या मोठ्या मुलं असते ते कार्टव्हील मारतात किंवा हँड स्प्रिंग मारतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कसरती करून जेणेकरून आपल्याला मनोरंजन खेळ करून दाखवते. म्हणजे पारंपरिक खेळ आले हे. पारंपरिक खेळातून आपल्याला काय करतात, मनोरंजन करतात ते. म्हणजे अशा प्रकारचे डोंबाऱ्याचे किंवा आता योगासन म्हणा, योगासनामध्ये सुद्धा लवचिकता आली. आता त्यात लवचिकता कशी आली तर आपल्याला प्रत्येक वेळेला काय असते की स्थिर, लवचिकतेतून स्थिरता आली पाहिजे आणि एकाग्रता, मन, मेंदू त्या स्थिर राहिला पाहिजे. आणि त्यातून आपल्याला काय आली, योगासनाचे प्रत्येक, मग ते ताडासन असेल, शीर्षासन असेल, चक्रासन असेल, अशा अनेक प्रकारच्या आसनातून सुद्धा आपल्याला कसरतीचा प्रयोग करता येतो किंवा कसरतीचा व्यायाम करता येतो. त्यानंतर अनेक प्रकारचे जिम्नॅस्टिक आहेत. आता जिम्नॅस्टिकमध्ये बघा तुम्ही कार्टव्हील मारतायत, हँडस्प्रिंग मारतायत किंवा ते हॉल्टिंग हॉर्स घोडा असतो त्याच्यावरून पलीकडे जाणारे क्रिया करणारे असतात किंवा स्प्रिंग बोर्ड असतो. स्प्रिंग बोर्ड उडी मारायची आहे, उडी मारून पलीकडे हॉल्टिंग हॉर्सच्या पलीकडे उडी मारून जंप करायचा. म्हणजे अशा प्रकारच्या कसरतीतून आपल्याला काय ते व्यायामाच्या क्रियेकडे जायचं आहे. त्यानंतर मलखांब आहे. मलखांबामध्ये सुद्धा बघा तुम्ही मुलं काय करतात, पळत येऊन सुद्धा उडी मारून त्या मलखांबाला पकडते. मग ते हात क्रिया, हाताची उलटी सवशी पकडण्याची किंवा योग्य आहे का, किंवा रोप मलखांब असतो, रोप वरती बांधलेला असतो आणि त्या रोपावर सुद्धा मलखांब आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारची मुलं आपल्याला त्या खेळातून, म्हणजे खेळातून आपल्याला कसरती
कशा आहेत त्यात आपल्याला योग्य वेळेला त्या त्या खेळामध्ये आपल्याला सांगण्यात येईल. पण आपण खेळाकडे जाण्यापूर्वी या सगळ्या कसरती आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर पारंपरिक खेळ आहेत आपल्याकडे. मग पारंपरिक खेळामध्ये काय, दांडपट्टा आपण बघतो. म्हणजे त्यामध्ये कसं आहे की थोडी जर नजरेकडे तिकडे झाली तर आपल्याला तिचा दांड किंवा ती पट्टा आपल्याला आपल्या शरीरावर कुठेतरी बसेल. म्हणजे त्या नजरेत त्याच्या असणाऱ्या मेंदूमध्ये असणारी चाणक्षता हे लक्षात येते आणि त्याच्यामुळे दांडपट्टा आपल्याला माया शिकायचा. किंवा लाठीकाठी, मग लाठीकाठी असेल तर लाठीकाठी सुद्धा आपण बघतो. ही लाठीकाठी मग आपल्याला एखादी काठी जर डोक्यात बसू शकते. म्हणजे फिरवताना ही जी काठी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या हाताची हालचाल, पायाची हालचाल, कमरेची हालचाल आणि त्यातून असणारी कसरत म्हणजे आपण योग्य ठिकाणी मारतोय का हे लक्षात येतं. मग आणि अशाच प्रकारे आपल्याला अजून सायकल करत असताना सुद्धा आपण बघा, खेळताना सायकल काय करतो आपण, उचलतो सायकल अशी एकदम सायकल उचलतो किंवा बाजूला किंवा एका चाकावर पुढे उभा राहतो. आपण बघतो सर्कसमध्ये तुम्हाला माहित असेल बघा, ते सायकल खेळणारे मुलं किंवा मुली येतात. सिंगल एक चाक असतं आणि एका चाकाच्या ह्याच्यावरच दोन दोन मुलं किंवा मुली, त्या तीन तीन मुलं वेगवेगळ्या प्रकारची. किंवा आपल्याला 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला दिल्लीला लाल किल्ल्याच्या तिथं समोर बघा काय प्रात्यक्षिक पाहायला मिळतात काय काय वेळेला. म्हणजे अशा प्रात्यक्षिकीमधून सुद्धा मिलिटरीवाले वगैरे किंवा जे कॅम्पसमधले सैनिक वगैरे आहेत ते एका बुलेटला किंवा मोटरसायकल गाडीला काय करतात, 5-5, 6-6 जण उभा राहतात आणि सलामी देतात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा कसरतीचा भाग येतो. मग कसरत करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कसरत झालेली आहे का नाही, मग तो खेळ घेण्यापूर्वी अशा प्रकारच्या हालचाली पारंपरिक खेळाचे असतील किंवा आपल्या सांघिक खेळाचे असतील किंवा वैयक्तिक खेळाचे असतील. मग 100-200 मीटर धावणे असेल, इतर कुठल्या कबड्डी खो खो मध्ये असतील, अशा अनेक प्रकारच्या कसरती आपल्याला या पाठामधून आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, हँडस्टँड घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की कृती प्रमाण जायचं. आपल्याला कृती करत असताना हँडस्टँड मध्ये कसं आहे की लवचिकता महत्वाची आहे आणि ती लवचिकता आपण घेत असताना प्रत्येक वेळेला कमरेचा व्यायाम असेल किंवा इतर कुठल्या पायाचा व्यायाम असेल, त्यामध्ये स्थिरता आहे, लवचिकता आहे. मग या प्रत्येक वेळेचा एकाग्रतामध्ये संबंध येतो आणि एकाग्रता असेल तर आपल्याला त्यामध्ये दाखवता येते. त्यानंतर ही जी क्रिया आहे 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे करायचं आहे की 1ला काय स्थिती आहे, मूळ स्थिती सोडली की 1 2 3 4 या ज्या स्थिती आहेत त्या चित्राप्रमाणे दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या मूळ स्थितीप्रमाणे करत जायचं आहे. पुन्हा उलटे क्रमाने आपल्याला ते करायचं. म्हणजे कशासाठी, तर हे करत असताना कसरत, थोडी लवचिकता, ताकद, स्नायूचा दमदारपणा आहे का, ताकद आहे का, आणि ती ताकद आपल्यामध्ये येण्यासाठी अशा गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की भिंतीचा दुसरा प्रकार आपल्याला भिंतीच्या आधारे सुद्धा आपल्याला आता चित्र दाखवले जाते. भिंतीच्या आधारे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर कसरती करायच्या आहेत भिंतीच्या आधारे सुद्धा. मग भिंत असेल तर आपल्याला भिंतीला काय करायचं आहे, पाय लावायचे आहेत. म्हणजे पाय लावल्यानंतर हाताचा, हे जे हात आहेत हे जॉईंट आहेत, मनगट, कोपरा किंवा खांद्याचा. त्यानंतर पायाचे जे गुडघे आहेत, घोटा आहे, ते पाय लावल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या कमरेचा व्यायाम, इथं कमरेचा व्यायाम होतो. त्यानंतर ताकद, स्नायूची सगळी हाताची ताकद, कमरेची आणि पायाची ही एक जूट झालेली आहे का, दमदारपणा आहे का त्यात. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे, हातापासून पायाचा, कमरेचा ह्या कसरती भिंतीच्या आधारे सुद्धा घेता येतात. त्यानंतर रॉकिंग पद्धत आहे की असेल की आपण पाठीवर झोपायचं आहे, तिसरा प्रकार त्यातला रॉकिंग हा पद्धत. चित्रात आपल्याला दिसेलच की मूळ स्थिती काय आहे, त्यानंतर 1 2 3 त्या स्थिती काय करायची आहेत. तर आपल्याला पाठीवर झोपायचं. पाठीवर झोपल्यानंतर काय करणार आहोत आपण, तर पूर्ण पाय गुडघ्याला म्हणजे मिटवायचे आणि पोटापाशी घ्यायचे आणि ते दोन्ही हात आपण त्या गुडघ्याला पूर्ण घट्ट पकडायचे आणि ते आपण पाठीवर गेलायचे. आपण जसं ठोकळा किंवा हे बघतो ना, आपण रोलर करतो, आपण पुढे मागे सारतो, तसं आपण त्या पाठीच्या व्यायामाचा किंवा कसरतीचा उपयोग करायचा. म्हणजे यामध्ये गुडघे, हात, मान ह्या सर्व प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. म्हणजे कसरत करत असताना 1 2 3 4 प्रकार, 2-3 प्रकारामध्ये आपण मूळ स्थिती सांगितली त्या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर सहकार्याच्या मदतीनं ते पुढचा प्रकार आहे, ते चौथा. आता चौथा प्रकार आपण पाहतोय. चौथ्या प्रकारामध्ये कसं आहे की सहकार्याच्या मदतीनं. आता आपण तुम्ही शाळेत आल्यावर किंवा इतर पाठीमागं 5वी 6वी 7वीला किंवा जे पाठीमागचे आहेत ते होते वर गेल्या वर्षी वगैरे मुलं,
तर काय करतात मुलं की हा जोडीदार घेतात. आपण तुम्हाला जर सांगितलं की व्यायाम करा, तर व्यायाम करा म्हणल्यानंतर पाठीवर मुलं घेतात असे आणि ते वाकून एकमेकाच्या बोजात 5-10 मीटरवर जातात आणि 5-10 मीटर पासून पुन्हा माघार येतात. म्हणजे त्याच्यात उद्देश काय त्याचा, तर ते कमरेचा जो दमदारपणा आहे, कमरेमध्ये जी ताकद आहे किंवा हातामध्ये जे दंडामध्ये वगैरे ताकद स्नायू आहे ते गरम व्हावे आणि त्यातून लवचिकता निर्माण व्हावी, की जे खेळ खेळत असताना त्यातून कोणत्याही प्रकारचा इजा किंवा कोणत्याही प्रकारची जखम होऊ नये, पडल्यानंतर हाड मोडणे वगैरे अशा प्रकार. तर हे टाळण्यासाठी आपल्याला ही कसरत करायची आहे की जोडीदाराच्या मदतीनं सुद्धा आपल्याला अशा प्रकारची कसरत करता येते. मग हे कसरत करत असताना सुद्धा यामध्ये 2, 3, 4, 5 प्रकार आहेत. त्या मूळ स्थिती कुठली आहे, उभा राहायचं आहे. पुन्हा 2ला काय करायचं आहे, तर हात त्या दुसऱ्या मुलाचा आपल्या इथे घ्यायचा आहे. 3ला पुन्हा त्याला पाठीवर उचला, पाय जमिनीपासून सोडायचे. 4, 5, 6 अशा मूळ कृती आपल्याला 8 प्रकारापर्यंत जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ताडासन, आता योगासनामध्ये ताडासन आहे. ताडासन सुद्धा करत असताना काय काही एकाग्रता आहे. त्या ताडासन करताना मूळ असं आहे की असे पूर्ण हात वरती आणि ते एकाग्रता करत असताना की जाताना स्थिती वेगळी आणि येताना उलट सुलट. ताडासनामध्ये जाताना सरळ जायचं आणि येताना उलट यायचं आहे. म्हणजे चित्रात तुम्हाला दाखवलं जाईल. त्या चित्राप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ताडासनाची कृती करायची आहे. म्हणजे यातून कसरत कशी आहे, कसरतीचे काय प्रकार आहेत हे पाहतोय आपण. मग कसरत करत असताना प्रत्येक वेगळ्या प्रकारची करत आहे, वेगळ्या प्रकारची आपल्याला दाखवते. कशासाठी, तर ते पारंपरिक असेल किंवा अभ्यासातले असेल, त्या कसरतीतून आपल्याला खेळाकडे जायचं आहे. मग ते सुरुवात करत असताना आपण ताडासन, मग योगासनामध्ये ताडासन आहे, वृक्षासन आहे, चक्रासन सुद्धा येते त्यामध्ये. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या आसनातून शीर्षासन महत्वाचं आहे. शीर्षासन सुद्धा तुम्हाला त्यात लवचिकते किंवा एकाग्रतेच आहे. म्हणजे मेंदू मन हे जर शांत असेल, आपलं ध्येय काढायचं असेल, तर अशा प्रकारच्या आसनाचा सुद्धा या ठिकाणी उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा 6वा प्रकार आहे की पायाची बोटे धरून. आता तुम्हाला माहिती आहे, पायाची बोटे धरल्या आपण उशिरा झाला किंवा आपल्याला क्रीडा शिक्षण धर चल काय आगाऊपणा केला असेल तर अंगठे धरले. आपण अंगठे धरले की आपण 5 ते 3 मिनिटं 2 मिनिटं अंगठे धरायला होतो. तसं एक 5 ते 10 मीटर एक रेषा मारायची. 5 मीटरला पहिली सुरुवातीची प्रारंभ रेषा मारायची, नंतर 5 मीटरला एक आणि 10 मीटरला. मग 5-6 मुलं लाईनला उभा करायची आणि अंगठे धरायला लावायचे. अंगठे धरून काय करायचं, विसल वाजवायची. विसल वाजवली की ते अंगठे धरून आपण पहिल्या रेषेपर्यंत जायचं, पुन्हा दुसऱ्या रेषेपर्यंत, म्हणजे 5 मीटर जायचं किंवा 10 मीटर. तिथून परत यायचं पुन्हा माघारी. म्हणजे या पूर्ण कसरतीमध्ये काय आहे, तर आपल्याला पूर्ण कमरेचा ताण येणार. पुन्हा मांड्या म्हणजे घोट्यापर्यंतची शिर आहे अशी कमरेपर्यंत येणार आहे आणि पाठीचा कणा आहे तो मान, हे पूर्ण आपल्याला काय होईल की लवचिकतेचा, त्यातून आपल्याला कसरतीचा म्हणजे पूर्ण शरीर आपलं गरम होणार. आणि अशा प्रकारे 4 ते 5 वेळा आपण अंगठे धरून ये जा केली की आपल्या शरीराची पूर्ण हालचाल झाली. आणि ती हालचाल झाली की आपण काय करणार आहोत, कसरतीच्या वेगवेगळ्या प्रकारातून पुढील आपल्याला मानवी मनोऱ्या येतात. 7 नंबरचा आकडा की पुढचा प्रकार मानवी मनोऱ्या. आता मानवी मनोऱ्यात आपल्याला चित्रामध्ये दाखवले जाईल, दिसेलच की मानवी मनोरे कसे आहेत. मग ते मनोरे आहेत ते खांद्यावर उभे राहून असणार आहेत. म्हणजे खांद्यावर आपल्याला चित्रात दिसेलच 1-2 मुले आपल्या खांद्यावर उभा राहिलेले आहेत किंवा दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, चौथा मुलगा, असे 2-3 मुलं खांद्यावर उभा राहून मनोरे. म्हणजे आपल्याला काय कार्यक्रम म्हणजे शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असे कार्यक्रम असतात. त्यामध्ये आपण काय करतो, मनोरे पिरॅमिड आपण त्याला म्हणतो दुसऱ्या भाषेत. तर पिरॅमिड वगैरे म्हणजे असे मनोरे आहेत, ते खांद्यावरचे मनोरे आहेत. त्यानंतर मांड्यावरचे म्हणजे 2 मुलं, एका आपल्या मुलाला वाकवायचं आणि त्या मांड्यावर आपण पाठीमाग खेचून असं उभा करायचं. चित्रात तुम्हाला तर दिसलंच की मांड्यावरचे कसे मनोरे आहेत. त्यानंतर कमान करण्याचे बी आहेत. 2 मुलं उभा राहायचं आणि तिसरा मुलगा वरती, त्याचा हात असा इकडं पाय. म्हणजे कमानीवरचे मनोरे सुद्धा ते अवघड आहेत. म्हणजे ते अवघड आहेत. फक्त तुम्हाला कसरतीचे कोणते प्रकार आहेत हे आपण यामध्ये सांगतो आहोत. कसरतीच्या वेगवेगळ्या प्रकारातून आपला व्यायाम कसा होतो हे आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच प्रकारे आपल्याला की कोलांट उडी म्हणतो आपण, धावत यायचं. एक मुलगा पुढे वाकलेला असेल, त्याच्या कमरेवर किंवा पाठीवर हात द्यायचा आणि पुढे उडी मारायची आपण. म्हणजे त्याला आपण कोलांट उडी म्हणतो. म्हणजे पारंपरिक जे ग्रामीण भागामध्ये जे खेळ आहेत त्या प्रकारचे कोलांट उडी आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारातून आपल्याला काय करायचं आहे, कसरती करायच्या आहेत. किंवा मग अशा प्रकारच्या कोलांटी उडीतून पुन्हा
त्याच्या वेगवेगळ्या प्रकारातून जाताना तिरकस म्हणजे वेडेवाकडे असं पळायचं किंवा माघारी उलट सुद्धा पळणं इत्यादी प्रकारातून आपल्याला काय होतं की कसरतीच्या प्रकारामध्ये जे खेळ आहेत मग पारंपरिक असतील किंवा मग शाळेतले आपले कुठले छोटे छोटे खेळ असतील किंवा जे असे खेड्या ग्रामीण भागामध्ये जे प्राचीन काळापासून काही खेळ आलेले आहेत अशा प्रकारातून सुद्धा आपल्याला कसरतीचा त्या ठिकाणी खेळामध्ये उपयोग करता येतो आणि ह्या कसरतीच्या प्रकारामधूनच आपले खेळ हे सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीच्या खेळापासून आपण काय केलेलं आहे की तिसऱ्या पाठामध्ये आपल्याला कसरतीचे व्यायाम हा प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. पुढील पाठामध्ये वेगळा विषय घेऊन पाहू. त्या आता धन्यवाद.